नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण उद्या होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी संभाव्य प्रश्न घेणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही पुढीलपैकी कधी झाली? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1888 मध्ये। तर सन 1888 मध्ये पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, सन 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने अलीकडे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा ही केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया। तर पहा, ऑस्ट्रेलिया या देशाने अलीकडे 16 वर्षीय मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला महापौर खालीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सुलोचना किल्लावळे। कोण? सुलोचना किल्लावळे हे या पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होत्या। प्रश्न क्रमांक 5, बृहन्मुंबई महानगरपालिकाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या गव्हर्नर जनरलने सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन। तर लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने पहा सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती। प्रश्न क्रमांक 7 पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारात कोणते क्षेत्र येते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर आणि उपनगर। मुंबई शहर आणि उपनगर हे क्षेत्र पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारामध्ये येते। प्रश्न क्रमांक 8 पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट साधारण किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 50,000 कोटी रुपये इतके। किती? बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट साधारणतः किती आहे? तर 50,000 कोटी रुपये इतके आहे। प्रश्न क्रमांक 9, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण नेमतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सरकार हे पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्ताची नेमणूक करतो। प्रश्न क्रमांक 10, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यामध्ये काय समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा हे 3 गोष्टी पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यामध्ये समाविष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 11, संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 51वे। तर संजीव खन्ना यांनी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 12, देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन हे कोणत्या शहरामध्ये करण्यात आले?
तर ऑप्शन क्रमांक 2 बघा बंगळुरू. तर बंगळुरू या सिटीमध्ये पहा देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 जनजाती गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 15 नोव्हेंबर. तर 15 नोव्हेंबर या दिवशी जनजाती गौरव दिन हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 14 भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राज्यपाल. तर राज्यपाल यांची भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 153 नुसार नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 15 असा आहे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पालकमंत्री. तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. मुंबई या ठिकाणी पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1833चा सनदी हा जो कायदा आहे तर या कायद्यानुसार पहा बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले. कायदा कोणता आहे तर 1833चा सनदी हा जो कायदा आहे तर या कायद्याद्वारे नियुक्त केले गेले. प्रश्न क्रमांक 18 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड. तर पहा भारतातील झारखंड हे राज्य खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. कोणतं राज्य आहे तर ते झारखंड हे राज्य. पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्यभट. भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे तर आर्यभट आहे. पुढचा आहे प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तर तो जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. कोणता जिल्हा तर सिंधुदुर्ग हा जिल्हा. प्रश्न क्रमांक 21 अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलिंगड. तर कलिंगडासाठी पहा अलिबाग हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मूळदूस. तर मूळदूस हा जो रोग आहे तर तो रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 23 देह आळंदी तीर्थक्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रायणी. तर इंद्रायणी या नदीच्या काठावर पहा देह आळंदी तीर्थक्षेत्र हे वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे पहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 25 आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 26 पहा खालीलपैकी कोणते सेमीकंडक्टर धोरण सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुजरात. तर गुजरात हे राज्य पहा सेमीकंडक्टर धोरण सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 बृहन्मुंबई महानगरपालिकेची
कामकाजाची भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेची कामकाजाची भाषा ही मराठी आहे. पुढचा प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजा बडे. तर राजा बडे हे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत. प्रश्न क्रमांक 29, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पहा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये वाडी हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 30, राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागामध्ये पहा सर्वात कमी जंगले आढळतात. प्रश्न क्रमांक 31, पुणे व नाशिक या 2 शहरांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 पुणे व नाशिक या 2 शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा, स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची डॅश या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 150वी. तर पहा, स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंती ही साजरी करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या राज्यामध्ये अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. तर तामिळनाडू या राज्यामध्ये पहा, अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 34, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 35, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 समिती सदस्याद्वारे निवडलेले. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जे समिती सदस्याद्वारे निवडलेले हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 36, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र. तर अमर्त्य सेन यांना पहा, अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 37 पहा, मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 बाबर हा जो आहे, तर बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 38 पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 227. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 227 नगरसेवक असतात. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 इतक्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 40, पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. तर पहा, तामिळनाडू हे जे राज्य आहे, तर हे राज्य पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा, 16 सप्टेंबर ओझोन दिन तर अन्न दिन हा कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 16 ऑक्टोंबर. तर पहा, 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिन साजरा केला जातो. तर अन्न दिवस हा बघा, अन्न दिन हा दिवस 16 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो.
पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, भारतातील प्राचीन पठाराने सर्वाधिक भूभाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 43, महात्मा फुले यांनी 1863ला कशाची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना ही महात्मा फुले यांनी सन 1863मध्ये केली होती. कशाची स्थापना? तर बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना. प्रश्न क्रमांक 44, बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला? तर ऑप्शन क्रमांक 3, प्लासीच्या लढाईमुळे. तर पहा, बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया हा प्लासीच्या लढाईमुळे घातला गेला. प्रश्न क्रमांक 45 पहा, निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, दोडो बेटा. तर निलगिरीतील सर्वात उंच शिखर हे दोडो बेटा हे आहे. प्रश्न क्रमांक 46, पंचायत राज संस्थांपैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्त्व दिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जिल्हा परिषद. तर पहा, पंचायत राज संस्थांपैकी जिल्हा परिषद या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्त्व दिले होते. प्रश्न क्रमांक 47, गैर नृत्य राजस्थानच्या टिंबटिंब समूहाद्वारे केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भिल. तर गैर नृत्य हे राजस्थानच्या भिल समुदायाद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 48, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. कलिंग प्रदेश हे पहा, ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 49, जमीन महसूल गोळा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, दत्ताजी वाकनीस. दत्ताजी वाकनीस यांची पहा, जमीन महसूल गोळा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमणूक केली होती. कोणाची? तर दत्ताजी वाकनीस यांची. प्रश्न क्रमांक 50, विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. विश्वनाथ आनंद हे बघा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 51, भारताच्या स्वातंत्र्य राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्या यांना भारताच्या स्वातंत्र्य राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न पहा, भिलाई स्टील प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. भिलाई स्टील प्रकल्प हा भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गंधक. रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये गंधक हा पदार्थ वापरतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 55, जॉब, हुक व अप्परकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग. जॉब, हुक व अप्परकट हे जे शब्द आहेत तर हे शब्द बॉक्सिंग या खेळाशी निगडीत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2022मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कोठे केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कतार. कतार या देशामध्ये पहा 2022मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रश्न क्रमांक 57, लिंबामध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक आम्ल हे लिंबामध्ये आम्ल असते. कोणते असते? तर सायट्रिक आम्ल हे. पुढचा प्रश्न पहा,
मो जंगल जमो योजना ही कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. ओडिसा या राज्यांशी पहा मो जंगल जमो योजना ही संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 59 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 60 कोणत्या राज्य सरकारने अरुणोदय 2.0 योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम. तर आसाम या राज्य सरकारने पहा अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 61 जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आगम. तर आगम हा जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 62 पहा सन 1916 मध्ये लखनौ करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये. सन 1916 मध्ये लखनौ करार हा बघा काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये झालेला होता.